नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे. आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 16 जानेवारी 2024. तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा. म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की शिक्षण मित्र उपक्रम राबवणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वर्धा जिल्हा. तर शिक्षण मित्र उपक्रम राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा हा काय? वर्धा जिल्हा आहे. तर लगेचच आपण शिक्षण मित्र उपक्रमाबद्दल जाणून घेऊयात. तर शिक्षण मित्र उपक्रम राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर वर्धा जिल्हा आहे. तसेच या उपक्रमाचा प्रारंभ कोणी केला बघा? तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते काय या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे बघा? तर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना काय जलद, पारदर्शक आणि कालमर्यादित शिक्षण विभागाची सेवा काय उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचं काय उद्दिष्ट आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणातील कोणत्या जिल्ह्यात क्रूज टर्मिनल काय उभारण्यात येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रत्नागिरी. तर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यात काय क्रूज टर्मिनल काय उभारण्यात येणार आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. डेझर्ट सायक्लोन 2024 संयुक्त लष्करी सराव हा कोणत्या 2 देशांदरम्यान काय आयोजित करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत आणि UAE. तर डेझर्ट सायक्लोन 2024 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि UAE या 2 देशांदरम्यान काय आयोजित करण्यात आलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये 3 शावकांना जन्म देणाऱ्या मादी चित्तेचे नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आशा. तर मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये 3 शावकांना जन्म देणाऱ्या मादी चित्तेचे नाव आशा हे आहे. तर लगेचच आपण पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्यातील पेईंग गेस्ट योजनेचा काय शुभारंभ केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्यातील पेईंग गेस्ट योजनेचा काय शुभारंभ केलेला आहे. तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. तसंच तिथे 2 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे रेहंद या नावाने. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. संगीता कलानिधी पुरस्कार 2023 हा कोणाला मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बॉम्बे जयश्री. तर संगीता कलानिधी हा पुरस्कार 2023 चा बॉम्बे जयश्री यांना काय मिळालेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. गृह मंत्रालयाने राजी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा. तर गृह मंत्रालयाने राजी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत तेलंगणा हे राज्य काय प्रथम क्रमांकावर आहे. तर लगेचच आपण तेलंगणा या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर तेलंगणा या राज्याची स्थापना 2 जून 2014 मध्ये झाली.
मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत तमिलिसाई सौंदरराजन आणि राजधानी आहे हैदराबाद. तसेच तिथे 2 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, मृगवाणी राष्ट्रीय उद्यान आणि महावीर हरिणा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 2 महत्वाची धरणे आहेत, सिंगूर आणि पोचरम. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. कोणत्या समाजाला, हाटी समाजाला अनुसूचित जमातीचा काय दर्जा मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेशातील समाजाला, हाटी समाजाला काय अनुसूचित जातीचा दर्जा मिळालेला आहे. तर लगेचच आपण हिमाचल प्रदेशाबद्दल जाणून घेऊयात. तर हिमाचल प्रदेशाची स्थापना 25 जानेवारी 1971 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुख, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि सिबलबारा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 3 महत्वाची धरणे आहेत, पांचोवा, जमेरा आणि नाथफा जाकरे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. श्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश. तर श्री अन्न प्रोत्साहन योजना ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये काय सुरू करण्यात आलेली आहे. तर लगेचच आपण मध्य प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर मध्य प्रदेश या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. तसेच तिथे 8 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय राष्ट्रीय उद्यान, सातपुरा राष्ट्रीय उद्यान, पन्ना राष्ट्रीय उद्यान, वन बिहार राष्ट्रीय उद्यान आणि कुनो राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत, गांधी सागर, बमसागर, बारगे आणि बारणा. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिनेश के त्रिपाठी. तर नौदल उपप्रमुख म्हणून दिनेश के त्रिपाठी यांची काही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लगेचच आपण जे काही महत्वाचे नियुक्त्या आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात. तर पहिले CDS चे बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच दुसरे CDS हे कोण आहेत तर अनिल चौहान हे आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अनिल डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पंकज कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच लष्कराचे लष्कर प्रमुख म्हणून मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर हे कितीवे आहेत तर 29वे उपप्रमुख आहेत, लष्कराचे प्रमुख आहेत. तसेच लष्कराचे उपलष्कर प्रमुख म्हणून MV सुचिंद्र कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे लष्कराचे उपलष्कर प्रमुख कितवे आहेत तर 45वे आहेत. तसेच हवाई दलचे प्रमुख विवेक राम चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे हवाई दलाचे प्रमुख कितवे आहेत तर 27वे आहेत. तसेच हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे हवाई दलाचे उपप्रमुख कितवे आहेत तर 47वे उपप्रमुख आहेत. तसेच नौदल उपप्रमुख म्हणून राधाकृष्णन हरिकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे कितवे आहेत तर 25वे नौदल प्रमुख आहेत. तसेच नौदल उपप्रमुख म्हणून संजय जसजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर हे कितवे होते तर 37वे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.